राहुल गांधींना सीजेपी आंदोलनामुळे नवा राजकीय सूर गवसलाय का? विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू झालेलं आंदोलन आता राहुल गांधीच्या नेतृत्वाभोवती फिरू लागलंय का? कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू अचानक काँग्रेस आणि राहुल गांधी कसे बनले? भाजप विरोधी प्रत्येक मोठ्या आंदोलनात राहुल गांधी उपस्थित राहतात. हा योगायोग आहे की आखलेली राजकीय रणनीती? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी आंदोलनाला बळ देत आहेत की आंदोलनाचा फोकस स्वतःकडे खेचत आहेत? याच प्रश्नातून आजची राजकीय गोष्ट समजून घ्यावी लागेल. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून पेटलेलं सीजेपी आंदोलन सुरुवातीला पूर्णपणे विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणून ओळखलं जात होतं. पेपर फुटी, शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ, बेरोजगारी आणि सरकारच्या धोरणांविरोधी हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. आंदोलनाचा केंद्रबिंदू होता सरकार विरोधातील संताप. पण राजकारणात एखादा आंदोलन मोठं झालं की त्याच्या भोवती राजकीय पक्षांची गर्दी सुरू होते आणि तिथेच राहुल गांधींची एंट्री झाली. राहुल गांधींचा राजकीय इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. भारत जोडो यात्रेपासून शेतकरी आंदोलनापर्यंत, शाहीन बाग पासून बेरोजगारांच्या प्रश्नांपर्यंत आणि आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनापर्यंत जिथे भाजप विरोधी वातावरण तयार होतं तिथे राहुल गांधी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहित आहे की निवडणुका केवळ संसदेत जिंकल्या जात नाहीत तर रस्त्यावरच्या संघर्षातूनही जिंकल्या जातात. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि इंडिया आघाडीतील इतर नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलनाला बसले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. जवळपास 2.5 तास आंदोलन सुरू राहिलं. घोषणाबाजी झाली. सरकारशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आले, पण तोडगा निघाला नाही. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि राहुल गांधीसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं. या संपूर्ण घटनेत सर्वात मोठी चर्चा झाली ती राहुल गांधीच्या जखमी झाल्याची. काँग्रेसने राहुल गांधीच्या नाकातून रक्त येत असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. विरोधकांनी याला लोकशाहीवरील हल्ला म्हटलं तर भाजप समर्थकांनी याकडे राजकीय नाट्य म्हणून पाहिलं. पण एक गोष्ट मात्र नाकारता येत नाही. त्या दिवसानंतर आंदोलनाची चर्चा विद्यार्थ्यांपेक्षा राहुल गांधींभोवती जास्त फिरू लागली आहे आणि इथेच नवीन राजकीय प्रश्न निर्माण झाला. बीजेपी आंदोलनाचा फोकस बदलला का? कारण आंदोलन सुरू झालं होतं विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, पण राष्ट्रीय माध्यमांमध्ये हेडलाईन झाल्या त्या राहुल गांधींच्या अटकेच्या, राहुल गांधींच्या जखमेच्या आणि राहुल गांधींच्याच संघर्षांच्या. त्यामुळे काही जण म्हणू लागले की आंदोलनाचं मूळ उद्दिष्ट मागं पडलं आणि काँग्रेस पुढे आली. या चर्चेला आणखी खतपाणी घातलं ते आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी. त्यांनी थेट आरोप केला की बीजेपीचं आंदोलन कमकुवत करण्यासाठी राहुल गांधी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसवले गेले. हा आरोप राजकीयदृष्ट्या धक्कादायक होता, कारण तो भाजपकडून नव्हता तर इंडिया आघाडीतील एका घटक पक्षाकडून होता. म्हणजे विरोधकांच्या आघाडीतही राहुल गांधींच्या वाढच्या राजकीय सक्रियतेबद्दल अस्वस्थता आहे का, असा प्रश्न निर्माण झाला. पण दुसरी बाजू तितकीच महत्वाची आहे. राहुल गांधी नसते आले तर हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर इतकं चर्चेत आलं असतं का? देशातील मुख्य प्रवाहातील माध्यमांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे तितक्याच्या गांभीर्याने पाहिलं असतं का? आणि काँग्रेस समर्थकांचं म्हणणं आहे की राहुल गांधीमुळेच विद्यार्थ्यांचा मुद्दा देशभर पोहोचला. त्यामुळे आंदोलन हायजॅक झालं नाही, उलट त्याला मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. खरं तर राहुल गांधीच्या राजकारणात गेल्या काही महिन्यात एक मोठा बदल दिसतोय. पूर्वी फक्त संसदेत भाषण करणारे राहुल गांधी आता रस्त्यावर उतरलेले दिसतात. शेतकरी असो, विद्यार्थी असो, बेरोजगार असोत किंवा सामाजिक प्रश्न असोत, प्रत्येक संघर्षात ते स्वतः उपस्थित राहतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा एक निष्क्रिय नेत्यापासून आंदोलनाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांमध्ये वळवण्यात येत आहे. याच कारणामुळे अनेक राजकीय विश्लेषक म्हणतात की बीजेपी आंदोलन राहुल गांधीसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतं. कारण या आंदोलनात त्यांनी भाजप विरोधी नाराजी, विद्यार्थ्यांचा राग आणि लोकशाहीवरील प्रश्न या सगळ्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर राहुल गांधी पुन्हा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ शकतात. मात्र धोका देखील तितकाच मोठा आहे. जर विद्यार्थ्यांना वाटलं की त्यांच्या आंदोलनाचा वापर राजकीय पक्ष स्वतःचा अजेंडा पुढे नेण्यासाठी करत आहेत तर त्याचा उलट परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे राहुल गांधींना आता सिद्ध करावं लागेल की ते फक्त फोटोसाठी आंदोलनात आले नाही तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष लढण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शेवटी या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न एकच आहे. बीजेपी आंदोलनामुळे राहुल गांधींना नवा राजकीय सूर गवसला आहे का? सध्याचं चित्र पाहिलं तर उत्तर हो असं दिलं असतं. कारण अनेक महिन्यानंतर राहुल गांधी एखाद्या राष्ट्रीय मुद्द्यावर केंद्रस्थानी दिसत आहेत. पण हा सूर कायम राहणार की नाही हे पुढचे काही महिने ठरवते. मात्र इतकं नक्की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून सुरू झालेली ही लढाई आता केवळ बीजेपीची राहिलेली नाही, ती राहुल गांधी विरुद्ध मोदी सरकार अशा मोठ्या राजकीय संघर्षात बदलताना दिसत आहे. तर या संपूर्ण विषयावर, कालच्या घटनेवर आपलं मत काय, आपली भावना काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.